उपजला काळ कुळाला विला विटाळ। महाराज जर असं पोरग खराब जर निघलं ना आपल्या कुळाचा नाईनाट करत, लक्षात ठेवा। कापिल्य नगर में विप्र एक, ओ वेद पाठ नीति करता था। सोमयाजी कुल का यज्ञ दत्त, यज्ञादि कर्म नीत करता था। पण माई बाप ब्राह्मण का पुत्र दुष्ट गुण निधि, आचारहीन अन्यायी था। सारे धन को बर्बाद किया, माता का प्रिय हितकारी था। लक्ष देऊन ऐका माय बाप। आता बापाला जीवनामध्ये कष्ट करावं लागतं, ऐका। अरे घरातल्या लेकरांना संस्कार द्यायचं काम फक्त माय करू शकते, लक्षात असू द्या। अरे रात्रंदिवशी महाराज मंडळी पळत येत ना, लक्षात असू द्या। कोणता बाप नाही आपल्या लेकराला सुख देण्याकरता पळत, म्हणून यज्ञ दत्त ही पळू लागला यज्ञ करण्याकरता। पण एक सांगू का, जेव्हा वाटतं ना बापाला मुलांना वेळ द्यावा, तेव्हा त्या बापाकडे वेळ नसतो। त्याचं कारण आहे, कारण की त्या व्यक्तीवर पूर्ण परिवाराची जिम्मेदारी पडलेली असते, लक्षात असू दे। त्याला वाटतं अरे जे मला मिळालं नाही ना ते माझ्या लेकराला मिळावं, ही प्रामाणिक अपेक्षा त्या बापाची असते। मग माईचं काम आहे ना लेकराला संस्कार लावणं, लक्षात असू दे। प्रामाणिक इच्छा आहे। कोण असतं जास्त घरी, माई की बाप? लेकराचा सांभाळ कोण करू शकते जास्त, बाप की माय? ऐका, लेकराची प्रथम गुरु जर कोण मानल्या गेली तर ती आई मानल्या गेली। मग त्या आईनं मात्र त्याचा विचार केला पाहिजे। पण एक सांगू, माता का विपरीत कारिता, वाईट वागायला लागला। यज्ञ दत्त यज्ञ करून घरी आल्याच्या नंतर विचारलं पत्नीला, सजे ए सहे जी कहाँ है मेरा पुत्र? प्रभु अभी आ जाएगा। खोटं बोलायची माय, आता येईल। पण माईला सगळं माहिती होतं, माय बाप हा दारू घेतोय, हा रात्र रात्र घरी येत नाही, माईला माहित होतं। तरी सुद्धा बापापासून मात्र तिनं लपवलं। आईचा धर्मच आहे महाराज तो। काय धर्म आहे एक सांगू तुम्हाला, आईचा धर्म कसा असतो मी सांगितली कथा मागे, परंतु आज सांगतो ऐका। एका मुलाने त्या ठिकाणी एक मुलीवर प्रेम केलं, प्रेम केल्याच्या नंतर तिच्यासोबत आग्रह धरला, माझ्यासोबत लग्न कर म्हणून। त्या मुलीनं प्रश्न टाकला, मी तुझ्यासोबत लग्न करते रे, पण माझी एक इच्छा, माझे गुरुवर चंद्रशेखर बाबांनी कथा सांगितलेली आहे, करते म्हणे तुझ्यासोबत लग्न रे, पण मला माझ्या व्यतिरिक्त घरात कोणीच नाही पाहिजे। तुझी जर आई घरात असेल तर मी नांदणार नाही। तुकोबाराय म्हणतात ना, भ्रताराशी बार्या बोले गुज गोष्टी, मजाईशी कष्टी नाही तुझी, वेगळ निघून संसार करीन, नाही तरी त्यागेल प्राण आपुला। बोलायला लागली, अरे माझ्यासोबत तुला लग्न करायचं ना, घरात तुझी माय दिसली नाही पाहिजे। त्यांनी सांगितलं, सहे ए
माझ्या आईला वाईला टाकू आपण. तिनं सांगितलं नाही, या जगातच तुही माई दिसली नाही पाहिजे. आता मात्र वाईट वाटलं. पण महाराज, कामातुराम न भयम न लज्जा. कामातुर व्यक्तीला काहीच कळत नाही. त्यांनी सांगितलं तुझी इच्छा आहे ना माझ्या आईला इथून संपवायचं म्हणे. हो तर मी संपित म्हणे. तसं नाही, तुमच्या आईला मारून तिचं काळीज काढून घेऊन या म्हणे. कुपुत्र जायति क्वचित कुमाता न भवती. गेलं नाही महाराज. गेल्याच्या नंतर कोठ्यामध्ये आईला पाहितलं, तिथंच गेलं. ए आई, माईला कल्पना भी नाही, मारीन थोडंच. माई जवळ गेले आणि विचारते, राजा काय झालं रे, तुला मारायला आलो. हा काही अडचण नाही. लेकरा पुढे उभा राहिली. इळ्याने आईला मारलं. महाराज, त्या दुष्टाने आईचं काळीच कापून काढलं. आणि काळीच कापून काढल्याच्या नंतर हातात घेतलं. महाराज, जात असताना गाईच्या मेकीला ठेस लागली आणि हातातून त्या ठिकाणी ते पोरग पडलं आणि काळीच पडलं. त्या काळजातून आवाज आला, राजा तुला लागलं का रे, तुला लागलं का. अरे माय जिवंत असताना लेकराला त्रास झाला तर सहन होत नाही तिला. जिवंत आईला सुद्धा लेकराला जर त्या ठिकाणी थोडा त्रास झाला कृष्णा बुवा, तर त्या ठिकाणी तिचं मन कासावीस होतं. लक्षात ठेवा, होतं ना कासावीत माय बाप. कासावीस प्राण मन तळमळे. कासावीस प्राण मन तळमळे. कासावीस प्राण मन तळमळी. कासावीस प्राण मन तळमळी. कासावीस प्राण मन तळमळे. कासावीस प्राण मन तळमळे. कासावीस प्राण मन कासावीस प्राण मन तळमळी. जैसी का जैसी का मासोळी. जीवना बिन जीवना बिन ओ जैसी का मासोळी. जीवना तिचं अंतःकरण काकुळ तिला येतं. अरे शेवटी आई येते या जगामध्ये. प्रत्येक जण पहा, तुम्ही स्वार्थाचा विचार करील, पण आई अशी एक मेव व्यक्ती आहे, ती स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत नाही, लेखाचा विचार करत. काळीज कापलंय तरी ते काळीज त्याला लेकराला बोलायला लागलं, ए राजा, अरे तुला लागलं का रे. पण आता वेळ निघून गेली. याला आईचं हित म्हणतात. लक्षात ठेवा. का, कारण की त्या आईच्या चित्तामध्ये लेकरा व्यतिरिक्त काही नसतं ना माई बाप म्हणून. कारण की तिला विचारा, तुला काय या जगात आवडत आहे. तिला बाकी पैसा, गाडी, बंगला काही नाही.
केवळ आणि केवळ तिचं लेकरू त्या ठिकाणी तिला आवडत, बाकी काही नाही. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, त्या कारणास्तव देह विसरे आपुला, जुळी घेताशी न गेला. मन तळमळी कासावीस प्राण, मन तळमळी कासावीस प्राण, मन तळमळी कासावीस प्राण, मन तळमळी. आईचा अंतःकरण आहे नाही तिची व्याप्ती ती असणारी. गुणनिधीनं कितीही आबरात केले तरी मात्र यज्ञ दत्ताला सांगत नाही, तिला माय म्हणतात. लक्षात असू द्या. यज्ञ दत्ताचं वर्णन करतात. यज्ञ दत्त त्या ठिकाणी एके दिवशी काही जुगाऱ्यांजवळून जात असताना त्याला त्याची अंगठी त्या पत्ते खेळणाऱ्याकडे दिसली. घरी गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं बायकोला, का ग तुझा मुलगा कुठे? तुझा म्हणला बर का ते आता, कारण की इनंदी नीट सांभाळ केला नाही. विचारलं तिला तुझा मुलगा कुठे? तिनं सांगितलं इथे असेल. कुठे? नाही म्हणे माझी अंगठी कुठे? राजा यज्ञ दत्ताने विचारलं त्या ब्राह्मणाने, माझी अंगठी कुठे? तिनं सांगितलं मला माहित नाही. अरे म्हणे तुझ्या पोराने विकली, पत्ते खेळायले तुझा लेकरू. मग मात्र आता सहन होत नाही. राधे राधे.